रॅली काढण्यात आलेली आहे आणि जवळपास 12:30 वाजल्यापासून ही स्वागत रॅली नागपूर विमानतळावरून निघालेली आहे। गेल्या 2 तासांपासून ही रॅली निघाली आहे, मात्र प्रत्येक एका मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीसांचा आहे। प्रत्येकाचं अभिवादन ते स्वीकारताना पाहायला मिळतात। गेल्या 2 तासांपासूनची ही रॅली विमानतळापासून निघालेली रॅली त्यांच्या घरापर्यंत निघालेली आहे आणि या प्रत्येक ठिकाणी या प्रत्येक जागेवर रस्त्यावरती भेटणारा त्यांचा माणूस त्याचं अभिवादन स्वीकारण्यासाठी देवेंद्र फडणवीस थांबतायत। तर महायुतीमध्ये कोणत्या नेत्यांना डच्चू मिळालेला आहे तर अजूनही सुधीर मुनगंटीवार, रवींद्र चव्हाण, सुरेश खाडे, विजयकुमार गावित यांना काही फोन गेलेला नाहीये। त्याच्यामुळे या नेत्यांना डच्चू मिळाल्याची माहिती जी आहे ती मिळतेय। त्याचबरोबर छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धर्माराव बाबा आत्राम, अनिल पाटील, संजय बनसोडे यांना देखील अद्याप फोन गेलेले नाहीयेत। हे देखील राष्ट्रवादीचे बडे नेते आहेत ज्यांनी याआधी देखील मंत्री म्हणून काम केलेलं आहे। माहितीमधल्या कोणकोणत्या नेत्यांना डच्चू ते आपण पाहताय। इकडे शिवसेनेचे तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर हे 3 मोठे नेते, मात्र त्यांना अजूनही फोन गेलेला नाहीये। या नेत्यांना डच्चू मिळाल्याची चर्चा जी आहे ती सध्या सुरू आहे। मंत्रिमंडळामध्ये 38 जणांना आतापर्यंत 38 आमदारांना फोन गेलेला आहे। त्याच्यामुळे हे 38 आमदार आज मंत्रिपदाची शपथ घेणार यावर शिक्कामोर्तब झालंय। मात्र त्यासोबतच जे जुने चेहरे आहेत त्यांना मात्र डच्चू मिळाल्याचं पाहायला मिळतंय।